त्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार, काय एक्झॅक्टली झाले त्याला एक मर्यादा होती सांगायला. बोलायचं असेल तर हरकत नाही, पण त्यापेक्षा वन टू वन म्हणजे अगदी वन टू वन म्हणजे वन नाही, पण 10-20 लोकांना वेगवेगळ्या बोलवलं, त्यांना एक्सप्लेन केलं, लाभ दाखवला. माझ्या मागच्या बैठकीमध्ये आर्म फोर्सेसचे अधिकारी त्यांना बोलवलं होतं. त्यांनी आम्हाला फॅक्ट सांगितल्या. त्याचा जो उपयोग होतो तो समाजात त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहे. एवढंच, बाकी काय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली, यावरून खूप टीकास्त्र होत आहे. असं आहे की प्रश्न उपस्थित आम्ही, मला जे आठवतंय ते शिमला करार हा विशेष इंदिरा गांधी आणि भुट्टो यांच्यात झालेला होता. त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर, भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन कोणाचे घ्यायचे नाही असं ॲग्रीमेंट आहे. दोन देशात आहे, दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं. नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील आज पंतप्रधान, त्यामध्ये या गोष्टींचा उलगडा होऊ शकेल असं वाटतं का आपल्याला? बघूया, त्यांचं भाषण ऐकूया. तुम्ही ऐका, मी ऐकतो, नंतर पवार साहेब हिंदी में जानना चाहेंगे की जिस प्रकार की दोन देशांची मध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतो, त्याच्यावरची टीका होते आपल्या भारताकडून किंवा पाकिस्तानकडनं. अशा पद्धतीने जाहीर होणं आधी गरजेचं होतं का? नक्की प्रक्रिया काय झाली? काही गोष्ट आहे. मगाशी शिमला ॲग्रीमेंटचं उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं, आमचा विषय आम्ही बसत होतो. तिसऱ्या नाव घालायचं काय म्हणले, पण आम्ही स्पेशल दिली तर ते का सोडलं. पवार साहब हिंदी में एक बात जानना चाहेंगे कि जिस प्रकार तनावपूर्ण वातावरण है और प्रेसिडेंट ट्रंप के जो इंटरवेंशन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं और विशेष सत्र बुलाया जाए, ये मांग की जा रही है. बात ऐसे यहाँ से विशेष सत्र पार्लियामेंट का हम तो इसके खिलाफ नहीं, मगर ये सेंसिटिव इशू है. इन बारे में डेप्थ डिस्कशन, सीरियस इशू है, तो सदन में देना मुश्किल होता है. मिनिस्टर को भी सब डिस्कस करना इतना आसान नहीं, ये फायदे की बात होगी. मगर ऐसी स्थिति जब पैदा होती है तो मैंने देखा है कि कंसर्न मिनिस्टर डिफेंस सदस्य को, सीनियर मेंबर्स को बुलाकर फैक्चुअल सिचुएशन एक्सप्लेन करते हैं. आर्म फोर्सेस के अधिकारी वो भी वहाँ प्रेजेंट करते हैं और इससे फैक्चुअल सिचुएशन अच्छी समझती है. मगर इसमें कुछ बातें ऐसी होती है कि वो कॉन्फिडेंशियल रखने की आवश्यकता होती है नेशनल इंटरेस्ट के लिए. इसीलिए हमने कहा कि ठीक है, सेशन बुलाना हो तो बुलाइए, और सेशन से ज़्यादा लाभ हम आपस में बैठेंगे तो होगा. तो क्या आप विपक्षी पार्टियों को बताएंगे कि ऑल पार्टी मीटिंग ज्यादा कारगर होगी इस मुद्दे को लेकर? क्या सलाह देंगे आप कांग्रेस को? हम किसी को आपके थ्रू हम बताया कि हमारा ये है, उनको समझेगा चाहिए. वहीं राष्ट्रपति ट्रंप द्वारा घोषणा की गई, जबकि आपने बताया शिमला करार में तीसरे व्यक्ति को बीच में हस्तक्षेप करना नहीं है, ऐसे में ट्रंप द्वारा घोषणा की गई है. सर कैसे देखते हैं? वही इशू है ना. आज तक हमारा हमेशा का अफसोस था कि हमारे डोमेस्टिक इश्यूज में थर्ड पार्टी का हम एसोसिएट नहीं. ये पहली बार है कि अमेरिकन अथॉरिटी इससे कुछ पब्लिकली बोल रहे हैं हमारे लिए. ठीक है.